जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या आराम स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिका इथं जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेची फर्स्ट आन्सर की जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही तुमचे मार्क्स पाहू शकता. तुम्हाला जर त्या आन्सर कीमध्ये जर काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात. त्या ऑब्जेक्शननुसार तुमचे मार्क्स जे आहेत ते व्हॅरी होणार आहेत. परंतु महत्त्वाचा जो फॅक्टर असणार आहे तो नॉर्मलायझेशनचा फॅक्टर असणार आहे. नॉर्मलायझेशन करून तुमचा संभाव्य कट ऑफ जो आहे तो डिस्कस कोणीही करू शकत नाही, परंतु एक अंदाजित कट ऑफ मी तुमच्यासमोर डिस्कशन करणार आहे. फायनल रिझल्ट किंवा फायनल जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा हा संभाव्य कट ऑफ असू शकतो, हा मी इथं संभाव्य कट ऑफ डिस्कशन करणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून फर्स्ट आन्सर की ज्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड केली नसेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही ती डाउनलोड करून घ्यायची आहे. व्यवस्थित आपले मार्क्स जे आहे ते चेक करायचे आहे. फर्स्ट आन्सर की चेक केल्यानंतर तुम्हाला जर कुठे ऑब्जेक्शन वाटत असेल तर ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकतात. ऑब्जेक्शनची विंडो जी आहे ती ओपन असणार आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय तर नॉर्मलायझेशन. आता विद्यार्थ्यांचे रॉ मार्क्स आहेत, कोणाचे रॉ मार्क्स किती व्हॅरी होतील, किती व्हॅरी होऊन त्यांना किती मार्क्स वाढू शकतात, या संपूर्ण गोष्टीवर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जे महत्त्वाचे फॅक्टर आहेत ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणजे की किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे, त्यानंतर किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत, त्यानंतर किती विद्यार्थी तिथे प्रेझेंट होते, प्रेझेंटचा आकडा, त्यानंतर किती विद्यार्थी जे आहेत ते टॉप मार्क्स घेणारे आहेत. कारण जे विद्यार्थी टॉप मार्क्स घेणारे असतात त्या शिफ्टमध्ये, त्यानुसार तुमचं जे आहे ते नॉर्मलायझेशनचे मार्क्स जे ते व्हॅरी होत असतात. त्यानंतर पेपरची काठिण्य पातळी कशी होती, इझी होता, हार्ड होता की मॉडरेट होता. त्यानंतर अजून एक फॅक्टर महत्त्वाचा असतो, जो फॅक्टर सगळे निग्लेक्ट करतात, तो म्हणजे विद्यार्थी मित्रांना तो जो पेपर होता तो पेपर देऊन आल्यानंतर किती विद्यार्थ्यांना खरंच जो पेपर गेलेला असतो सोपा, नंतर आन्सर की येते, आन्सर की नंतर त्यांना मार्क्स जे आहेत ते कमी मिळतात. याचा अर्थ असा की विद्यार्थ्यांनी जे प्रश्न जे आहेत ते सॉल्व केलेले आहेत त्याची ॲक्युरेसी किती होती त्यावर तुमचा रिझल्ट हा ठरत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सगळे गोष्टी आपण कन्सिडर केल्या तेव्हा एक कट ऑफ जो आहे तो आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर असू शकतो. तो म्हणजे जर ओपनचे विद्यार्थी असाल तुम्ही आणि तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो 170+ जर मार्क येत असतील तर तुमचं सिलेक्शन व्यवस्थित आहे. तुम्ही डॉक्युमेंटची पूर्तता करण्यास काही हरकत नाही. जे विद्यार्थी OBCमध्ये असतील ते विद्यार्थ्यांनी, तुम्हाला जर 165+ जर मार्क असतील किंवा 168+ मार्क असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. आफ्टर नॉर्मलायझेशननंतर तुमचा एवढा स्कोर होणं अपेक्षित आहे, त्यानंतरच तुमचं सिलेक्शनचे काही चान्सेस असणार आहेत. SC ST विद्यार्थ्यांना सांगायचं म्हटलं तर तुम्ही 160+ किंवा 163+ तुम्ही तुमचे मार्क्स कन्सिडर करू शकतात. STच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो 158 ते 160 पर्यंत व्हॅरी तुमचा होऊ शकतो. प्लस और मायनस तुम्ही 2 मार्क करू शकतात, 2 किंवा 3 मार्क. आणि जे विद्यार्थी समांतर आरक्षणमध्ये असतील किंवा जे विद्यार्थी आपण म्हणतो की PWDमध्ये असू शकतात किंवा इतर कॅटेगरीमध्ये असू शकतात, तर त्या विद्यार्थ्यांनी SC किंवा STचा जो कट ऑफ आहे त्यातून तुम्ही तुमचे मार्क जे आहेत ते थोडे कमी जास्त करू शकतात. त्या अनुषंगानेच तुमचा कट ऑफ हा लागणार आहे. संपूर्ण गोष्टी मी जे फॅक्ट आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी चर्चा केली आहे, आता काही विद्यार्थी खोटंसुद्धा बोलतात की सर मला इतके मार्क्स मिळाले, परंतु आता विद्यार्थ्यांकडून मी रिस्पॉन्स शीट मागणं सुरू केलं आहे. ज्या अनुषंगाने मी BMC कार्यकारी सहाय्यक पद भरतीचे तंतोतंत कट ऑफ जो आहे तो मी सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच अनुषंगाने तुमचा कट ऑफ जो आहे तो गेलेला आहे. तसंच मी विद्यार्थ्यांकडून आता रिस्पॉन्स शीट मागण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स शीट माझ्यापर्यंत जर आले, ईमेल ID जे आहेत ते तुम्ही सेंड करायचे आहेत. ईमेल ID तुम्हाला माहिती आहे, आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तिथे तुम्ही तंतोतंत तुमचा जर रिस्पॉन्स शीट जर तुम्ही तुमचे नाव वगैरे हाईड करून जर पाठवले तर अजून तंतोतंत कट ऑफ काढण्याचा आपल्याला हेल्प होऊ शकतो. परंतु हा जो कट ऑफ आहे संभाव्य कट ऑफ असणार, याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणू शकतं की सर इतका व्हॅरी होणार नाही, पेपर हार्ड होता. तो पेपर किती हार्ड होता, काय होता, जेव्हा रिझल्ट लागेल त्यानंतर आपल्या समजण्यात येईल. चला विद्यार्थ्यांना, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.